शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 2,000 7,000 रुपये मिळणार. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 7,000 रुपये मिळणार आहे. 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळणार विशेष बोनस. फक्त ही 2 कागदपत्र आवश्यक. पीएम किसानचा हप्ता देखील आता जमा होणार आहे. पीएम किसानच्या 23व्या हप्त्याचं नियोजन आता झालं असून तो आता 15 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. पण त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत त्यांना नमोचे 7,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे टोटल 9,000 रुपये मिळणार आहे. राज्य शासनामार्फत नमो शेतकरी योजनेच्या करता 2,000 रुपयांचा हप्ता नियमितपणे दिला जातो. पण तो हप्ता आता वाढलाय. तब्बल 5,000 रुपयांनी 7,000 रुपये एक प्रकारचा बोनस आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक. जर तुम्ही शेतकरी असाल आणि ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 7,000 रुपये 100% फिक्स मिळणार. सरकारच्या माध्यमातून 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वाढीव रक्कम आता टाकण्यात येणार. फक्त 2 कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून केली आहे. 7,000 रुपये मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम देखील लावण्यात आलेले आहेत. हे 7,000 रुपये जे आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की 7,000 रुपये फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार की ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र असतील. मग कोणते ते 2 कागदपत्र आहेत, काय पात्रता आहे 7,000 रुपये मिळवण्यासाठी, कोणत्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कोणती 2 कागदपत्र तुम्हाला ताबडतोब जमा करायला लावलेली आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी 7,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. राज्यात आत्ताच काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन संपलं आणि त्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती आणि त्याचा GR आता एकनाथ शिंदे साहेब यांनी काढलेला आहे. एक GR देखील आलाय. या GR मध्ये शेतकऱ्यांना नमोचे 7,000 आणि पीएमचे 2,000 असे टोटल 9,000 रुपये देण्याचं वचन देण्यात आलंय. आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच सुनेत्रा पवार यांनी देखील या निधीला मंजुरी दिली. शेतकऱ्यांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आता समोर आली. ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र असणार त्यांनाच हा लाभ आता मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 7,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे टोटल 9,000 रुपये मिळणार. फक्त त्यासाठी ही 2 कागदपत्र आणि या 2 महत्त्वाच्या पात्रता तुम्ही बसणं गरजेचं आहे. पहा, सगळ्या जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होणार नाही. काही विशेष जिल्हे याकरता निवडलेले आहेत. टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार माहिती पाहतोय. तर शेतकरी मित्रांनो, एक योजना राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतीनं सरकारने राबवण्याचा विचार केलाय. पहा, प्रत्येक वेळी जे नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये यायचे, पीएम किसानचे 2,000 रुपये यायचे, तर आता ते पैसे वाढून 7,000 रुपये अधिक 2,000 रुपये असे टोटल 9,000 रुपये मिळणार. तर पहा, आता पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होतं की नमोचे 6,000 रुपये एका वर्षाचे यायचे, पीएमचे 6,000 रुपये एका वर्षाचे यायचे, असे टोटल एका वर्षाचे 12,000 रुपये पूर्वी मिळायचे. पण आता सरकारनं वेगळा निर्णय घेतलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात आता वाढ झाली आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 7,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पण लक्षात घ्या, सरकारने काय केलंय, एका विशेष योजनेची सुरुवात आता केलेली आहे. ही योजना आंध्र प्रदेशमध्ये देखील राबवली गेली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत विशेष 5,000 रुपये दिलेली आहे. आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता 7,000 रुपये आधीच जमा झालेले आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलाय. कारण की चंद्रबाबू नायडू हे केंद्र सरकारमध्ये NDAच्या सरकारमध्ये आहेत, म्हणजे भाजप बरोबर आहेत. त्यामुळे तिथे जी योजना राबवली जाते त्याच्यावर भाजपचं नियंत्रण असतं आणि महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना ही 5,000 रुपयाची विशेष मदत नमोच्या हप्त्यासोबत आणि पीएमच्या हप्त्यासोबत मिळणार आणि ज्याची माहिती आत्ताच मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हणजे टोटल आता 15 ऑगस्ट रोजी नमोचे 7,000, पीएमचे 2,000 असे टोटल 9,000 रुपये मिळणार. आता पहा, याचा जो लाभ आहे तो सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची एक विशेष मागणी करण्यात आली, त्यांची पात्रता देखील तपासली जाणार आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे जे शेतकरी लवकरात लवकर ही कागदपत्र जमा करतील, जे शेतकरी अटींना बांधून नियमात बसतील, फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आणि ज्यांना नाही त्यांना फक्त 2,000 मिळणार. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुराव्यासहित माहिती दाखवणार आहे. पहा, जर तुम्हाला फक्त 2,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही इथंच बंद करू शकता
आणि जर तुम्हाला 7,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पुढचे 2 मिनिटं पाहिला तर नक्की तुम्हाला 7,000 रुपये आणि जो नमोचा 2,000 असे टोटल 9,000 रुपये मिळतील. पहा, याच्यासाठी काही कामं तुम्हाला अर्जंट करायची आहेत, नाहीतर होईल काय की फक्त 2,000 मिळतील आणि तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला, तुमच्या मित्राला 9,000 रुपये खात्यात येतील आणि मग तुम्ही रडत बसाल. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या माहितीला आता सुरुवात करतोय. पहा, आता 46 लाख शेतकऱ्यांना हा विशेष लाभ मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र जमा करायचे असं सरकारनं सांगितलंय. आता सगळ्यात पहिला मुद्दा की याच्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवलंय, कोणत्या शेतकऱ्यांना याच्यात पैसे देण्याचा निर्णय झालाय, कोणते नियम शेतकऱ्यांना बाजूला काढण्यासाठी याच्यात लावलेले आहेत, आता हीच माहिती सगळ्यात आधी समजून घेतोय. पहा, आता महाराष्ट्रामध्ये ही योजना जी ती राबवत असताना एक महत्त्वाचा पहिला निर्णय घेण्यात आला की सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ नाहीये. हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या. फक्त 10 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ही योजना राबवली जाणार. म्हणजे जो ऑगस्ट 2026चा जो महिना आहे, 15 ऑगस्ट रोजी फक्त 10 जिल्ह्यात पैसे येणार. 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाणार. मग कोणते आहेत ते जिल्हे, त्यात कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, सगळी माहिती आपण स्पष्ट करतोय. तर पहा, योजनेचा पहिला टप्पा सुरू झालाय. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 10 जिल्हे असणार, मग हळूहळू बाकीच्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून 2 कागदपत्र तुमच्याकडून मागवली जात आहेत. आता लक्षपूर्वक ऐका, एक नवीन प्रक्रिया आहे. तुम्हाला नमोचे जे हप्ते होते ते पूर्वी आपोआप यायचे. पीएमचा हप्ताही आपोआप जमा व्हायचा. नमोचा 8वा हप्ता असेल, पीएमचा 22वा हप्ता असेल, तो आधी तुमच्या खात्यात जमा झालेला असेल. पण लक्षात घ्या, आता 2 आणि 2 4,000 मिळायचे. आता त्यात 4,000 5,000 वाढले, त्यामुळे याची प्रक्रिया पूर्णतः बदलली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहे. त्याची तारीख आता पुढे सांगणार. पण 7,000 रुपये जे आहेत तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आणि पीएमचे पैसे केंद्राकडून मिळतात. तर पहा, हा जो निर्णय आहे याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आता सांगतोय. तो मुद्दा आहे 2 कागदपत्रांची अट. आता हा निर्णय घेण्यामागे कारण होतं पीक विमा कर्जमाफीची योजना. याच्यामध्ये बराचसा विलंब झालाय. कर्जमाफी आता सुरू झाली, याद्या आल्यात, पण बऱ्याचशा लोकांना अजूनही मिळालेलं नाहीये. आणि मग कुठंतरी शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने 5,000 रुपयाचे अतिरिक्त बोनस देण्याचे ठरवलंय. आता पहा, 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात योजना सुरू झाली. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जिल्ह्यात मिळणार नाही. आता योजना पहिल्यांदा सुरू झाली म्हणजे प्रथम टप्प्यात 10 जिल्हे घेतलेत. बाकीच्या 26 जिल्ह्यांचा नंबर हळूहळू लावला जाणार. शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पाहूयात कोणते 10 जिल्हे असणार, 7,000 रुपयाची रक्कम कशी मिळणार, सगळी क्रमवार माहिती आपण पाहतोय. आता लक्षात घ्या, 7,000 रुपयांचा लाभ मिळणार म्हणजे नमोचे 2,000 आणि बोनसचे 5,000 असे टोटल पैसे याच्यासाठी मिळणार. आता याच्यासाठी लागणारे 2 कागदपत्र, यातलं सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड. आता फार्मर ID कार्ड असेल तर आणि तरच तुम्हाला बोनस मिळेल. ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरून तुम्ही फार्मर ID कार्डचा जो नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी घ्या. बनावट जे फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असेल तर ते पैसे सोडा, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. तर हे उत्पन्न तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांचं एकत्रित कुटुंब जे आहे तर ते असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे पैशांचं वितरण होणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, हे 5,000 रुपयाचं विशेष जे गिफ्ट आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये देणं सुरू झालेलं आहे आणि लवकरातच ही योजना महाराष्ट्रामध्ये देखील लागू होऊ शकते. पण त्याआधी शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढलंय का, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.